जयाताई आपला मुलगा किरणला खूप वेळापासून आवाज देत होत्या. "अरे किरण, रूममध्ये ये." मुलगा आला नाही म्हणून त्यांनी आपल्या पतीला व सुनेला देखील बऱ्याच वेळा आवाज दिला. पण जयाताईंना प्रतिसाद कोणीच देत नव्हतं. त्यांना वॉशरूमला जायचं होतं म्हणून बेडवरून उठण्यासाठी कोणाच्या तरी मदतीची गरज होती. जयाताईंची तब्येत ठीक नव्हती. त्या बेडवरच पडून होत्या. बराच वेळ झाला तरी अजूनही कोणीच आलेलं नव्हतं. म्हणून शेवटी त्या स्वतःहून उठण्याचा प्रयत्न करत होत्या. पण त्या प्रयत्न करत असताना त्यांचा तोल जाऊन त्या खाली जोरात पडल्या. तेव्हा कसला तरी आवाज आला म्हणून सर्वजण त्यांच्या रूममध्ये धावतच आले. पतीने पटकन त्यांना पकडले आणि मुलाच्या मदतीने जयाताईंना पुन्हा बेडवर झोपवण्यात आले. सून त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. जेव्हा पती, मुलगा व सून यांची हालचाल जयाताई पाहतात तेव्हा त्या क्षणभर सुखावतात. आपले कुटुंब आपली किती काळजी घेत आहे असा विचार मनात येतो. तेवढ्यात जयाताईंचे पती रागानेच त्यांच्यावर मोठ्याने ओरडतात. "तुला किती वेळा सांगितलं आहे, एका जाग्यावर चुपचाप पडून राहा. जर स्वतःला उठायला चालायला येत नाही तर कशाला उगाच बेडवरून उठण्याची घाई करतेस? आत्ता तोंडावर पडली असतीस तर अजून एक नवीन व्याप झाला असता. आधीच दिवसभर बेडवर असतेस, त्यामध्ये अजून कोणत्या गोष्टीची भर कशाला? एकतर तुझ्या ह्याच आजारपणाचा कंटाळा आला आहे. तुला काय आम्हाला त्रास द्यायचाच आहे का?" "हो बाबा, बरोबर बोलताय तुम्ही. आई इथे दिवसभर बेडवर आरामात पडून राहते आणि सतत काही ना काही कारणाने आम्हाला आवाज देत बसते. आम्ही काही सारखंच तिच्या मागेपुढे करायचं? आईला समजायला हवं, स्वतःमुळे अजून किती त्रास देणार आहे आम्हाला." असं मुलगा किरणही रागातच बोलत होता. इतक्यात सूनही पाणी घेऊन रूममध्ये आली. दोघांचा संवाद ऐकून तिलाही काहीतरी बोलण्याची जणू संधीच मिळाली. तीही त्यांच्या सुरात सूर मिसळून बोलू लागली. "मला तर दिवसभर ह्यांच्या मागेपुढे करून कंटाळा आला आहे. सतत यांचं हे दे, ते दे असं काही ना काहीतरी चालूच असतं. ह्या बेडवर पडून आहेत पण आम्हाला मात्र चांगलंच नाचवतात. आणि जर हे असंच चालू राहिलं तर एक दिवस मीही अशीच आजारी पडेन, तेव्हा काय होईल? त्यापेक्षा मी उद्यापासूनच पुन्हा ऑफिसला जाणार आहे आणि तसंही माझी सुट्टी संपलीच आहे, तर मला पुन्हा ऑफिसला जावंच लागेल. ऑफिसमधील राहिलेली कामे मलाच पूर्ण करायची आहेत. आता उद्यापासूनच तुमचं काय ते तुम्ही बघा. आईंची देखभाल घ्या किंवा त्यांची व्यवस्था करण्यासाठी एखादी नर्स ठेवा, पण आता मला काही शक्य होणार नाही." असं बोलत सून रूममध्ये निघून गेली. तिच्या पाठीमागे किरणसुद्धा गेला. यावर जयाताईंचे पती त्यांच्याकडे रागातच पाहत होते. त्यांची बडबड सुरूच होती. सर्वांची बडबड, बोलणे ऐकून जयाताईंना खूप वाईट वाटलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. पण त्या अश्रूंची पर्वा न करता आणि पत्नीला काय हवं आहे तेही साधं न विचारता पुन्हा पतीची बडबड चालूच राहिली. जयाताई मात्र मान खाली घालून गप्प ऐकत राहिल्या. रागानेच एक नजर टाकली आणि तेथूनच पती निघून गेले. सर्वांच्या वागण्याचे, बोलण्याचे जयाताईंना खूपच धक्का बसला. त्यांना विश्वासच बसत नव्हता की हे तेच लोक आहेत जे काहीच दिवसापूर्वी माझ्या मागेपुढे करत होते. ह्यांचे माझ्याशिवाय काहीच होत नव्हते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभरातील कितीतरी वेळा प्रत्येकजण माझेच नाव घ्यायचे. "जया, चहा आणून दे. आई, नाश्ता दे. टिफिन पॅक कर. आई, आज सुट्टी आहे तर काहीतरी स्पेशल बनव. जया, आज तब्येत ठीक वाटत नाही, पाय दुखतात, तर थोडे पाय दाबून देशील का? आई, आज आम्हाला बाहेर फिरायला जायचं आहे तर आमच्यासाठी तुझ्या हातचे लाडू बनवून दे. आई, आज माझ्या मैत्रिणी घरी येणार आहेत
तर तुम्ही संध्याकाळी सर्व तयारी आधीच करून ठेवा. मीही ऑफिसमधून लवकर घरी येईन, असं सून देखील सांगायची. आणि जयाताई आपल्या माणसांना समजून घेत आजवर सगळ्यांच्या सर्व काही अगदी आनंदाने करायच्या. तेही कधीच कोणतीच तक्रार न करता. आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येकासाठी कधी काहीही करताना त्यांची काळजी घेण्यात त्या कधीच कमी पडल्या नाहीत. त्यांनाही कधी-कधी थकवा यायचा, पण त्या विचार करायच्या की आपण थांबून कसं चालेल? आपण थांबलो तर आपल्या कुटुंबाचं कसं होणार? मुलांचे लग्नाचे वय होताच त्यांनी त्यांच्यासाठी मुली पाहण्यास सुरुवात केली. त्यांना सूनही त्यांच्यासारखीच हवी होती, जी घराला घरपण देईल, आपल्या माणसांची काळजी घेईल आणि कुटुंबाला कायम एकत्र जोडवून ठेवेल. पण एके दिवशी किरणने सांगितलं की त्याचं एका मुलीवर प्रेम आहे आणि त्याला तिच्याशीच लग्न करायचं आहे. मग काय, मुलाच्या इच्छेपुढे कोण काय करणार? आई-वडिलांनी लग्नासाठी होकार दिला आणि किरणचे लग्न त्याला पसंत असलेल्या मुलीसोबत करून दिले. तीही जॉब करायची. म्हटल्यावर नवरा मुलगा त्यांच्यासह सुनेलाही समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न जयाताईंनी केला. घरातील बरीच कामे त्या स्वतःच करायच्या. अगदी सकाळी लवकर उठून सर्वांचा स्वयंपाक, नाश्तासुद्धा त्याच करायच्या. कारण सुनेने तर आधीच सांगून ठेवलं होतं, मला सकाळी काही कामे करायला जमणार नाही. मी संध्याकाळी थोडीफार मदत करेन. पण तिने हे सांगण्याआधीच जयाताईंनी सर्व काही करण्याची तयारी दाखवलेली होतीच. कारण सून येण्याआधी त्याच तर सर्व करत होत्या. जयाताई नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात काम करत असताना अचानक त्यांना घाम आला व चक्कर आली. तेव्हा त्यांना पटकन दवाखान्यात घेऊन गेले. त्यावेळेस डॉक्टरांनी जयाताईंना सक्तीचा आराम करण्यासाठी सांगितला. शुगर, बीपी आहे, वजन वाढलं आहे. त्यामुळे सकाळी फिरायला जाणे, वेळेवर जेवण आणि जास्त वेळ उभं राहून काम करायचे नाही. औषध वेळेवर घेणे, स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे, असं डॉक्टरांनी बजावून सांगितलं. तेव्हा जयाताई घरी आल्या. कसेबसे 2 दिवस आराम केला आणि तिसऱ्या दिवसापासून पुन्हा रोजच्या कामाला लागल्या. त्याच जबाबदाऱ्या, तीच कामे, ही काही त्यांनी सोडली नाहीत. सकाळी फिरायला जाण्याचा तर त्यांनी विचारच केला नाही. कारण की मी फिरायला सकाळी गेले तर ऑफिसचा टिफिन, नाश्ता वेळेत कोण करणार? सर्वांना वेळेवर सर्व कोण देणार? उगाच माझ्यामुळे कोणाची गैरसोय व्हायला नको. मीच अशी सकाळी सकाळी बाहेर फिरायला गेले तर सर्वांना चांगला पौष्टिक आहार, नाश्ता कसा मिळेल? उगाच बाहेरचे काहीतरी खाऊन तब्येत बिघडायला नको, असा विचार त्या नेहमी करायच्या. खरं तर प्रत्येक स्त्री असंच करते. स्वतःची काळजी घेत नाही, स्वतःला वेळ देत नाही. सकाळी कामाचा ताण एवढा असतो की स्वतःच्या चांगल्या आरोग्यासाठी फिरायला जाणंच होत नाही. घराच्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःप्रती सुद्धा काही जबाबदाऱ्या आहे, हेच प्रत्येक स्त्री विसरून जाते. तेच जयाताईंनी देखील केलं. डॉक्टरांनी इतकं सांगून देखील त्यांनी स्वतःच्या तब्येतीला कधीच महत्त्व दिलं नाही. मला काही होत नाही, मला काय होणार नाही, हेच गृहीत धरून त्या वावरत होत्या. पूर्वीप्रमाणे आजही तशाच काम करत होत्या. कधी-कधी त्यांना त्रास होत होता, पण त्या आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून पुन्हा कामाला सुरुवात करायच्या. त्यांचे कुटुंबाच्या प्रेमात आणि आपले कर्तव्य पार पाडण्यात त्या इतक्या समर्पित झाल्या होत्या की त्यांना आपणच आपली काळजी न घेऊन किती मोठी चूक करत आहोत हेच लक्षात येत नव्हतं. हे सर्व बरेच दिवस चालू होतं आणि एक दिवस ज्याची भीती होती तेच झालं. अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांचे शरीर सुन्न पडत होतं. शरीराच्या एका साईडची हालचाल मंदावली. त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केलं. त्यांची तब्येत नाजूक होती. तेव्हा डॉक्टर बोलले, त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आहे. हे जेव्हा जयाताईंना कळलं तेव्हा त्यांनाही धक्का बसला. पण
पण त्यांचे पती बोलले, "तू काळजी करू नकोस. औषध आणि व्यायामाने तू नक्की लवकर बरी होशील." त्यानंतर काही दिवस दवाखान्यात उपचार घेऊन त्या घरी परतल्या. पण बेडवर त्या झोपूनच होत्या. त्या कोणतीच कामे स्वतःची स्वतः करू शकत नव्हत्या. त्यांना स्वतःहून उठून बसताही येत नव्हतं. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांच्यावर अवलंबून राहावं लागत होतं. सुरुवातीचे काही दिवस थोडे ठीक चालू होतं. पण जसजसे दिवस पुढे जात गेले तसतसे सर्वांचे वागणे बदलत गेले. अगदी नवऱ्याचे सुद्धा. जयाताई जेव्हाही कोणाला काही सांगायच्या, मदत मागायच्या तेव्हा त्यांच्यावर ओरडले जायचे. कोणीही त्यांच्यासोबत नीट बोलत नव्हते. याचे जयाताईंना खूप वाईट वाटायचे. ज्या कुटुंबासाठी आपण इतकी वर्ष सर्व काही दिलं, स्वतःपेक्षा जास्त महत्त्व दिलं, प्रेम दिलं आणि आज मला सर्वात जास्त गरज आहे, तेच आज माझ्यासोबत असा व्यवहार करत आहेत. मला परकेपणा दाखवत आहेत. ज्या कुटुंबाचा भार मी आयुष्यभर उचलला आहे, आज त्यांच्यासाठीच मी ओझं बनलं आहे. काही दिवसातच आयुष्य अशा पद्धतीने बदलून जाईल, याची कधीच त्यांनी कल्पना केली नव्हती. एक स्त्री तोपर्यंतच सर्वांना चांगली वाटत असते, जोपर्यंत ती इतरांसाठी कामी येत असते, घरातील काम करत असते. पण जेव्हा एक स्त्री अंथरुणावर पडून राहते, तेव्हा मात्र सर्वांसाठीच ती ओझं बनते. जयाताईंना विश्वास होता की त्यांचं कुटुंब कोणत्याही कठीण प्रसंगी त्यांच्यासोबत असेल. पण आज त्यांनी सत्य परिस्थितीची जाणीव त्यांना झाली होती. या जगात स्वतःपेक्षा जास्त कोणीच कोणाचं नसतं. खरंच, माणसाचे जोपर्यंत हातपाय चालू आहेत, जोपर्यंत आपण इतरांसाठी काम करत आहोत आणि प्रत्येकाला उपयोगी पडत आहोत, तोपर्यंतच आपल्याला किंमत आहे, आपले अस्तित्व आहे. नाहीतर आपली किंमत शून्यच आहे. जेव्हा आपले हातपाय काम करणे बंद करतात, तेव्हा आपल्याच माणसांना आपल्या असण्याचा देखील त्रास होतो. ते यातून त्यांची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच कुटुंबाची काळजी घेण्याबरोबरच स्वतःची देखील काळजी घेणे तितकंच महत्त्वाचं आहे. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना स्वतःप्रती असलेली जबाबदारी देखील पार पाडावी. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.